नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. चर्चेतला विषय आणि अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एक मातब्बर मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जयंत पाटील, माजी गृहमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीच्या नेत्या, हे सगळे गणले का हो? अशोक खरातने ह्यांना बरोबर गंडवलं का? ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचंय. नक्की काय घडलं? आता पौराणिक इतिहासामध्ये गेलो आपण, हिंदू संस्कृती बघितली तर वाल्या आणि वाल्मिकी ही कथा सगळ्यांनाच माहिती आहे. वाल्या काय करत होता या कथा या तरुण वर्गाला सुद्धा माहिती पाहिजे. वाल्या हा येईल त्या व्यक्तीला लुटायचा, लूटमार करायचा, त्याची हत्या करायची, अशी कित्येक हत्या त्यानं केल्या आणि लूटमार केलेली होती त्या काळामध्ये, पुरातन काळामध्ये. परंतु त्याला साक्षात्कार झाला, नारद मुनी भेटले आणि तू सगळं जे करतोयस त्याच्यात तुझ्या घरचे तर सहभागी आहेत का एवढं येऊन सांग मला. पण घरच्यांनी कोणी साथ दिली नाही. अशा कार्यकर्तृत्वाला कोण साथ देत नसतात. चांगलं काम करायला त्यावेळी जळे असतात, पण एखादं तुमच्याकडनं चुकून जरी काहीतरी घडलं की कोणी साथ देत नसतं. हे सत्य आहे आणि हे पौराणिक इतिहासापासून घडलं. मी आज इथं अशोक खरात प्रकरणापर्यंत काय यायला लागलोय ते उदाहरण देऊन काय यायला लागलोय. कारण वाल्मिकीचा वाल्या व्हायला लागलाय का? मी म्हणणार नाही. वाल्मिकी अशोक खरात होते म्हणून हे सगळे पाया पडायला गेले का किंवा त्याच्याकडे गेले का? आज अशी अवस्था आहे. अशोक खरातही आपण बघतोय त्याच्याकडे मातब्बर राजकीय नेते, मग विरोधी पक्षातले असू दे, सत्ताधारी पक्षातले असू दे, बरेच जण गेलेले आहेत. उगीच एखाद्यावर ठपका देण्यात काही अर्थ नाही. पण त्यांना काहीतरी वाटलं की बाबा हा काहीतरी चांगलं काम करतोय, मंदिर बांधलेलं आहे, चांगलं करतोय, आणि एकमेक मित्रत्वानं सांगितल्यानंतर सगळेजण जातात. हा पुढारी गेला की हा पुढारी, हा पुढारी गेला की हा पुढारी. पण त्याच्यात मध्ये हा खरोखर वाल्या आहे का हे कुणाला माहित होतं का? आणि त्याला साथ दिली आहे का? ह्याचं आत्मचिंतन निश्चितपणानं झालं पाहिजे. उगीच उठलं की आज सोशल मीडियात असेल, डिजिटल मीडियात सगळं चाललंय, पण ते मंत्री त्या उद्देशानं गेले ते का? वाल्याचा वाल्मिकी होतो, मी ह्याला वाल्मिकी म्हणणार नाही, याच्यात हा वाल्मिकी होता म्हणून गेले नाही. पण वाल्याही नव्हता ना त्यावेळेला, माहित नव्हतं ना ह्यांना हा वाल्या आहे, हा अशी कृत्य करतो, हा नालायगिरी करतो, महिलांना फसवतो. हे माहित होतं का चंद्रकांत दादा पाटलांना? त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय, मध्यंतरी जयंत पाटलांचा फोटो व्हायरल होत होता, कित्येक जणांचे होते, रुपाली चाकणकरांचे तर वाटतील ते फोटो चाललेत. पण त्याच्यामध्ये अजून निष्पन्न होतंय का काही? त्यावेळेला तो, मी म्हणत नाही तो वाल्मिकीही नव्हता, पण वाल्याही नव्हता. हो, माहीतच नव्हतं. हा अशी कृत्य करून वाल्या आहे त्याच्या रक्तामध्ये, एवढा म्हणजे पोचलेला आहे. हे ज्या वेळेला कळालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. त्यांनी सगळ्यांना जागं केलं. मग त्याला साथ द्यायला हे सगळे होते का? साथ द्यायला आता अनावधानानं काही गोष्टी घडतात जीवनामध्ये प्रत्येकाच्या. कदाचित त्या या मंत्रिमंडळ, आणि हे गणले म्हटले मी का, तर हे रामायण घडलं आत्ताचं, हे आधुनिक रामायणच घडलं ना. त्यावेळेचं वाल्या वाल्मिकीचं रामायण आणि आता हे वाल्याचं रामायण, आत्ताच्या आधुनिक वाल्या म्हणजे अशोक खरात. कोणीतरी म्हणेल की आज तुम्ही म्हणाल, ही तरुण मुलांना पण मी सांगतोय की आज हे तुम्ही बघताय जनप्रवास लाईव्हवर, मी ही मुद्दाम क्लिप का घेतली आहे तर मातब्बर मंडळी सुद्धा अशा भोंदू बाबांना जसे फसतात, महिला फसतात, हे ते आता जागृती होण्याची वेळ आलेली आहे. तरुण मुलांनी असं जर का कुठं काही कोण थोतांडबाजी करत असेल, बुवाबाजी करत असेल तर त्याला पकडून दिलं पाहिजे. आणि पुढारी, विशेषतः मंत्री जे आहेत, त्यांनी सुद्धा ही बुवाबाजी थांबली पाहिजे, अंधश्रद्धा थांबली पाहिजे. ह्याच्यासाठी नुसता कायदा केलाय, पण त्याला बळी तुम्हीच पडताय ना. आज हे मंत्रीच बळी पडायला लागलेत, महिला बळी पडतायत. जास्तीत जास्त महिला आज या अशोक खरातनं कशा अंधश्रद्धेला बळी पडतात हे दाखवून दिलं ना. या माणसाला खरं खरं म्हणजे असं म्हणतो की ठेचूनच मारलं पाहिजे, पण कायदा कानून आहे ना, त्यामुळे तसं म्हणता पण येत नाही.
एवढ्या खालच्या पातळीला तो जातो आणि ह्याला एवढे मातब्बर मंडळी फसतात. हेच आपलं दुर्दैव आहे. म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, अशी अवस्था नेते मंडळींची होती. बऱ्याचदा साहित्यिकांची होती, मी म्हणणाऱ्यांची सुद्धा होती. परंतु हे झालंय. पण ह्याच्यातनं सारखं सोशल मीडियामध्ये आपण जे करतोय ते सुद्धा का करतोय, कशासाठी करतोय, खरोखर त्याला सहभागी आहेत का हे पुढारी मंत्री, तर ते नाही आहे. अशोक खरातांना हे करायला लावले का त्याने? उलट आता त्याला जास्तीत जास्त कसं शासन होईल त्याच्यासाठी आज जयंत पाटील असतील, एकनाथ शिंदे असतील, चंद्रकांत दादा, हे तर चंद्रकांत दादा, आता जयंत पाटील सुद्धा काय किती खाती सांभाळली. एकनाथ शिंदे तर मुख्यमंत्री होते. एवढे मातब्बर मंडळी, अभ्यासू मंडळी, चांगला कारभार केला एकनाथ शिंदेनी. महिलांच्यासाठी किती मोठं योगदान आहे त्यांचं. आज एकनाथ शिंदेचं कौतुक होतंय. आज तळागाळात आज सगळीकडे कौतुक होतंय एकनाथ शिंदेचं. महिला वर्गामधलं तर ते आता आमचा भाऊच म्हणतात सगळेजण एकनाथ शिंदेना. चंद्रकांत दादा उच्च तंत्र शिक्षण मंत्री, काय ते आधी महसूल मंत्री पण होते, सार्वजनिक बांधकाम खातं होतं, संसदीय कार्यमंत्री. आता काय फक्त त्यांना गृह खातं मुख्यमंत्रीच राहिले त्यांचं. परंतु एवढी खाती बाळगणारी मंडळी सुद्धा थोडा अध्यात्माकडे टच असतो सगळ्यांचा. घरातनं बाहेर पडताना प्रत्येकजण आपापल्या देवाचं, आई वडिलांचं स्मरण करूनच बाहेर पडत असतात. त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, कारण हा नालायक आहे, वाले आहे, हे माहीतच नव्हतं ना हे ना कुणाला. त्यामुळे मला असं वाटतंय की इथनं पुढच्या काळामध्ये अशी काही भोंदूबाबांची भोंदूगिरी असती म्हणून सगळ्यांना दोष देता येणार नाही ना. काही चांगलं काम करणारी लोक आहेत आज. कित्येक मंडळींचे मठ चांगले आहेत आज, विविध समाजातले आहेत, मुस्लिम समाजातली सुद्धा काही चांगली मंडळी आहेत, कित्येक दर्ग्याला जाणारी लोक आहेत आज. तर अशा वेळेला सगळ्यांनीच विचार केला पाहिजे आणि उगाच एखाद्याला टार्गेट करणं, चंद्रकांत दादा, एकनाथ शिंदे, हे ना आता जे चाललंय, रुपाली चाकणकर सुद्धा आज ना उद्या पुढे येईल ना, त्यात सहभागी होत्या का त्या, ह्याचं सुद्धा आपण बघितलं पाहिजे. नाहीतर उगीच आपले फोटो टाकायचे सगळ्याचे आणि आपली प्रसिद्धी मिळवायची, हे कितपत योग्य आहे ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं होतं. कारण चंद्रकांत दादा अध्यात्माकडे पण आहेत आणि विज्ञानाकडे पण आहेत. जे एज्युकेशन संस्था आज ज्या फोपावल्या आहेत, मोठ्या व्हायला लागल्या आहेत, तिथं काहीतरी नियमावली यायला लागली आहे. महिलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांना कसं मदत होईल ह्याच्यासाठी ते राबतायत, हे बघतोय आम्ही. हे शासन पण आहे. शासनाच्या बाजू कसं झालंय अलीकडं, शासनाच्या बाजूनं आणि कोणीतरी मंत्री असतात त्यांच्या बाजूनं चांगलं बोलायचंच नाही का? विरोधी बोलल्यावरच त्याला मिळतो, असे पण काही जण असतात. पण परिस्थिती पत्रकार म्हणून आपण मांडलीच पाहिजे आणि ते मांडायचा प्रयत्न मी आज केला. अशोक खरात सारख्याला बळी पडू नये कुणी, हेच इथनं पुढच्या काळी सगळ्या तरुण पिढीनं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं वाटचाल केली पाहिजे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.